बिल्ल्या अशी नाव आहे. तसं आपल्याकडे आता नेपाळी लोक खूप येतात ना आंबा बघायचे. आता नवीन 3 नेपाळ्यांची भर पडली आहे. झाड बळकाव, जमीन बळकाव, बरोबर ना. आणि मग त्या कणकवलीच्या नाटळ सारख्या एका ग्रामीण भागामध्ये सभा केली. राजू माणिक साहेब होते, मी होते, आम्ही स्थानिक सगळे पदाधिकारी कार्यकर्ते. पण रात्री 1:30 वाजता मला कॅनडा मधून एक फोन आला. जे आपले ह्या मतदारसंघामध्ये राहणारे आणि ते रत्नागिरी वासी आहे, देसाई नावाचं ग्रस्त, त्यांचा फोन आला आणि त्याने सांगितलं मी तुमची कणकवलीची सभा पाहिली. आजपर्यंत तुम्ही 2.5 लाखाने जिंकून येणार होता, पण माझं भविष्य सांगतो 2.25 लाखामध्ये कुठे कमी होणार नाही. तो फोन ठेवतो न ठेवतो तेवढ्यात कॅलिफोर्निया मधून म्हापसेकर नावाचे वेंगुर्ल्याचे कार्यकर्ते, त्यांचा मेल वाचण्यात आला. म्हणजे साहेब तुम्ही या भारत मातेच्या रक्षणासाठी उद्धवजींबरोबर जे प्रामाणिकपणे राहिलात आणि इंडिया आघाडीला बरोबर घेऊन भारत मातेच्या रक्षणासाठी पुढे झाला. माझी कॅलिफोर्निया मधून प्रचाराला येण्याची मनापासून इच्छा आहे, परंतु रजा मिळत नसल्यामुळे येऊ शकत नाही. पण मी तुमच्या निवडणुकीचा प्रचार कॅलिफोर्निया मधून करेन आणि गरज भासली एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपला निष्ठावंत पाईक बनवून दादरच्या फुटपाथवरच्या फेरीवाल्यापासून ते देशाच्या संसदेमध्ये पाठवण्याचा चमत्कार नव्हे तर सत्य दाखवून दिलं. त्या बाळासाहेबांचे आठवण अशा वेळेला आल्याशिवाय राहत नाही. त्यांचं जर आशीर्वाद मिळाले नसते ना तर विनायक राऊतला उकिड्यावरची सुद्धा जागा मिळाली नसती. आता हे टिल्लू इल्लू बिल्लू टिल्लू, मला त्याच्याबद्दल फार बोलायचं नाही, पण मला उदय सामंत साहेबांना जरा सांगावं लागेल. आबासाहेब तुमचं आता दुकान बंद करण्याचं काम नारायण राणेने सुरू केलेलं आहे. आजपर्यंत आम्ही कधीही सामंत कुटुंबियांचा अवमान केलेला नाही, कधी अपमानकारक शब्द मी काढलेले नाही. आदरणीय अण्णा असतील, भैया असेल, उदय सामंत साहेब असतील, आम्ही नेहमी आदराने त्यांच्याशी बोलतो. राजकीय वय तर आहेच, परंतु एक रिस्पेक्ट, माणुसकी, संस्कार कोकणातले ह्याची तरी आठवण झाली पाहिजे. पण आजपर्यंत किरण सामंतांना किरण सामंत कोण, हा किरण सामंत असं तुम्ही आम्ही कधीतरी असं विचारलंय का? पण या बकासुराने विचारलं ना. नारायण राणेने या प्रेस मध्ये कोण किरण सामंत असे ज्या वेळेला अवमानकारक शब्द उच्चारले ना, त्याच वेळेला नारायण राणे साहेब तुमचं जात बुडालं म्हणजे बुडालं. कारण या सामंत कुटुंबियांनी एक आपला आदर जो निर्माण केला होता, राजकीय वैर असलं तरी आम्ही त्यांच्याकडे आदराने पाहतो. आणि मग काल नारायण राणे आले इथे, म्हणे रत्नागिरीचा मी विकास करणार, 3 वर्षामध्ये उद्योग आणणार. म्हणजे उदय सामंत उद्योग मंत्री आहे, परदेशामध्ये जाऊन रत्नागिरीमध्ये जरी नसले तरी देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योग आणायचं काम करतात. म्हणजे नारायण राणेंच्या या उद्गारामुळे उदय सामंत काही कामच करत नाही असं सिद्ध झालेलं आहे. आणि हे दिवे लावायला येणार आहे. सिंधुदुर्ग ओरबाडला, लुटला, 9 राजकीय हत्या केल्या, 9 थोड्या नाही. सख्या चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या सहित उपकार करते काँग्रेसचे श्रीधर नाईक, गोरगरीब घराण्यातले असलेले मंचेकर, आमच्या 92 वर्षाच्या भाई गोवेकरांच्या आईने जाता जाता सुद्धा माझा रमेश 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 करून ती बिचारी गेली. हो, दशरथाच्या नंतर
श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या नंतर तर आपल्या पुत्र प्रेमाने शोकाकुल झालेली माता जर कोणती असेल तर आमच्या मालवणची रमेश गोवेकर, भाई गोवेकरांची माता. मागच्या निवडणुकीमध्ये रमेश गोवेकरला कुठे गायब केलं कळलंच नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.